फक्त आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील 2.5 लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे 2.5 कोटी रुपये थकीत आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला सरकारनं आधी आश्वासन दिलं होतं. आधी म्हणजे महाविकास आघाडी म्हटली होती आम्ही सत्तेत आलो तर कर्जमाफी करू. महायुती तर तेच म्हटली होती. महायुतीची सत्ता आलेली आहे. शेतकरी बँकांना सरळ सांगत आहे की आमचं सरकार कर्ज माफ करणार आहे. त्यामुळं बँकांच्या कर्मचाऱ्यांना परत जावं लागतं आहे. 16 ज्या महत्वाच्या बँका आहेत जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या आहेत आणि हे चित्र फक्त बुलढाण्याचं आहे. विचार करू शकता इतर जिल्ह्यांचं टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर तो आकडा किती मोठा होईल. मला काळजी लागली आहे ओटीएस एनपीए आणि त्यातनं शेतकऱ्यांचं होणारं सिबिल खराब आणि नंतर शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे भविष्यामध्ये ज्या काही सरकारच्या योजना असतात त्यासाठी लोनच मिळणार नाही. ही किती अवघड आहे. त्यामुळे सरकारनं अधिकृत भूमिका घ्यावी, शेतकऱ्यांनी पण निर्णय घ्यावा आणि बँकांनी पण व्यवस्थित हँडल करावं.